हा आहेत आहेत. एवढे लवकर भेटतात म्हणजे आहेत. यात यात असं करा आपण हे बघ बघ क्ले सारखं आहे. असं करा हे पाय. हा बघा मोठ्या साईजचे मुळे आपल्याला भेटलेले आहेत. एका वेळेचे कालवण होईल आपल्याला. ह्या टायमाला मोठे मोठे भेटले आपल्याला सगळे. जेमतेम आम्ही समता प्लॅन होय ना होत होता. सो याला बोलतात मुळे. हे बघा इकडे ह्या प्रकारे असं घेतलं आपण. चला चला जेवायला जाऊया आता. भूक लागली, खूप भूक लागली एवढी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या सणाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे, वाजलेली आहे 6:30. लवकर उठलो आहे आणि आम्ही चाललो आहे शिंपे म्हणजे जे मुळे असतात ते काढायला. आम्ही गावी आलो महिन्यात की एक दिवस असा असतो, त्या दिवशी समा असतो आणि त्या दिवशी आम्ही मुळे काय जातो. म्हणजे आता आम्ही कालवाना गेलेलो 1-2 दिवसापूर्वी. तर समा आहे सकाळचा, म्हणजे पौर्णिमा झाली की 2-3 दिवस 4 दिवस पुढचे सकाळचा 6-6:30 वाजल्यापासून ते 8-9 वाजेपर्यंत मस्त तारा आणि खार म्हणजे ओटी असते. त्यावेळेस लोणीमधून मुळे काढायची मजा वेगळीच असते. तर आमच्या आंबोलीत आम्ही चाललो आहे. केळशीची खाडी जे मुख आहे अरबी समुद्राचं तिथे पूर्णित मुळे असतात आणि रविवारची जास्त मिळतात असं बोलतात. माहीत नाही, बघूया किती मिळतील ते आपल्याला. या ठिकाणी आपले सगळे मेंबर आहेत. रांजू प्रज्ञू यांना पहिल्यांदा नेतोय. लहानाचं आम्ही कुठे आलेले. अच्छा, प्रज्ञू पर्यंत झाले. तर प्रज्ञू एक्सायटेड आहे. त्याला सकाळी म्हटलं चल येतोच काय, तर लगेच रेडी झाला तो. तर असा स्कूटीवरून चाललो आम्ही. अशा रस्त्याने मी जाणार पुढे पुढे. हे रोनाल्डो किती काढणार असतो, कोयती घेतली का तुला काढायला? हां, या साईडला बघा मस्त सूर्योदय झाला आहे आणि गावचं वातावरण सुंदर. पाऊस पडतो सकाळचा कधी. आज जास्त नाही पडला पण आज पदू एन्जॉय करणार आहे. पदू किती करणार मजा? पदू मजा करणार. हां, तुझ्या फेवरेट आहेत ते. कोयती वगैरे घेतले सगळं जमवून आणि चला जाऊया आता आपण तिकडे. आम्ही त्या स्पॉटवरती तिथे आता मुली काढायला आलो आणि इकडे बघा मस्त ब्रिजचं काम चालू आहे. इथं जवळच आम्ही आलो. इथला व्ह्यू मस्त वाटतं. हा अरे हा कोला बघ, तू कोला. हा पदूला बरं दिसला. तर मंडळी आता मी इकडे आलो आहे, पोचलो आहे. आता इथं पूर्ण चेंज झालं आहे सगळं. ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे साखरी टू केळशी. म्हणजे हा इकडे मंडणगड तालुका आमचा आहे, तो समोर दापोली तालुका लागतो. आणि इथे बाजूलाच आहे ना पूर्ण अरबी समुद्र आहे हा. तर हा डोंगर होता पूर्ण. आता इथे ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे आम्हाला पूर्ण समोर केळशीत जाण्यासाठी जवळपास 25-30 किलोमीटर असा पूर्ण फेरा मारून 1 तास लागायचा इथून. इथे ब्रिज बनतोय. पाय बघ कसे मस्त मऊ मातमध्ये जातात, एकदम सॉफ्ट बुळण आहे. ते चप्पल ठेवूया. चप्पल ठेवायची जागा आहे. चप्पल ठेवायची पण इथेच ठेवूया. सगळं इथे ठेवूया. म्हणजे वजन नको ना जास्त. हे गोल गोल काय आहे? कुठं गोल बारीक बारीक ते खेकड्यांचे विळेत. सो सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिली बोहनी झाली. बघा पहिला भेटलाय, शूट नाही केला अजून. दुसरा भेटला. हा पहिला मी हा काढला, पहिला काढला, हाल्याला भेटला. पदू झाला खुश. पदूला आवडतं सगळ्यात जास्त. तर मग तो कसे, त्याला माहिती नाही कसे भेटतात ते. असे भेटतात पदू. तिकडे जा ना खोरा तिकडे. ते भेटते साईडने. बघूया शोधूयात आपण. असं पायाने पण खाली खाली असे रापले ना ते भेटतात. असतील आपल्याला 2 भेटलं म्हणजे असतील. चला पायाला पण लागतात पाणी. असं कर. 2 भेटले, 2 फोनी झाले. मम्मीतला नाही भेटला अजून. भेटला. हा पप्पाला भेटले 2. मम्मी हा व्हाईट वाला. अरे कोल्हे बघा ते बघ, कोल्हे आले तिथे. कोल्हे आलेत, कोल्हे आलेत, कोल्हे आहेत. हा अरे इथं जाम भेटायला लागलेत. वा मोठ्या साईजचे. हा आहेत. एवढे लवकर भेटतात म्हणजे आहेत. बघू काढा तुम्ही पण. किती दाखव जमवलेस, किती दाखव जमवलेस दाखव. अरे मोठे भेटतात रे साईजचे. दाखव वरती कर सगळे. हा स्पॉट भारी आहे. हात सांभाळ, हात सांभाळ. छोटा आहे, चिंता आहे.
हा बघ हा पदू, हा बघ एवढासा आहे. पायाखाली सापडते आपल्याला. नको बदूला नाही. फिरव फिरव कोणती फिरव तू दाखवते. हे आहे ते लाकूड आहे ते काही फिरव. असं दगडाला टक्कन लागला ना की स्वतः हातमध्ये. असं नाही असं नाही असं नाही फिरवत राहा. टक्क लागला ना दगडाचा टक्क वाजला पाहिजे. मजा येते इथे मुळे काढायला. मस्त मुळे भेटतात पटापटा पटापटा. आम्हाला वाटलं भेटतील की नाही, कारण बऱ्याच त्यांचा सीझन असतो कधीतरी. असं कधी पण नाही भेटत ते, पण मजा येते. असं पायाने केलं ना असं 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 कधी कधी पायाला पण लागतात. मऊ मऊ माती असली ना अशी की पायाला येतात वरती वरती. मजा येते. पदूला भेटतात की नाही? हा काय सांगताय? बघू दे. हा टाका. अरे लागला. हा ह्याला भारी रे. काढलेच ना तू दाखव, तुला दाखव. ह्याच्यात टाक, ते पिशवीत टाक. पप्पा बसून एकदम फुल एन्जॉय. पदू मजाच मजा आहे पदूची. असं पण पाहायला लागतात नाचून नाचून. पण जमीन एकदम दलदलीत पाहिजे, अशी नरम पाहिजे. हा बघ हे बघा, मुले काढून काढून दमले. आता पाण्यामध्ये आंघोळ्या करत चालल्यात. आणि आमचे मुळे किती जमले ते तुम्हाला दाखवते. बघा इथे एक मोठा मुलगा आहे, एवढा मोठा आहे. छोटे मोठे बारीक सारीक सगळे भेटले. नाही तर भरती लागली काय. हा बघा पदू बघा, मजा येते. तर मंडळी आपण येऊन काहीतरी घेतलंय, कमवलंय. म्हणजे हे बघा मोठ्या साईजचे मुळे आपल्याला भेटलेले आहेत. एका वेळेचे कालवण होईल आपल्याला. अजून थोडं थांबला असतो तर भेटले असते. मनाला भरती लागले आणि ह्याने काय काढलेच नाही. 1-2 काढले असतील. त्याच्यासाठी काय माणसं जास्त पाहिजे आणि भेटायला की खूप भेटतात. 5-6 माणसं असते ना अजून पिशवीभर भेटले असते. पण ठीक आहे, एवढे भरपूर झाले आपल्याला. एक वेळेचं कालवण. आता हेच घ्यायला गेलो आपण बाजारात ना तर आपल्याला 200 रुपये पण भेटणार नाही. म्हणजे खूप महाग. मोठ्या साईजचे आहेत मेन म्हणजे फ्रेश. हे बघा साईज बघा तुम्ही, सगळे मोठे आहेत. नाही तर एरवी आपल्याला लहान भेटतात ना, ह्या टायमाला मोठे मोठे भेटले आपल्याला. सगळे A to Z मोठे भेटतात. एका दुसरा लहान असेल, बाकी सगळे मोठे आहेत. बघ मस्त. हो ही मजा असते गावाकडे मंडळी. आम्ही दरवर्षी येतो, पण प्रांजूपुरातून नसायचे तर आम्ही यायचो. यावर्षी हे ठरवलेलं, आम्ही आपले हे व्हिडिओ बनवतो ना तर मुंबईत जाऊन बघतो तेव्हा असं वाटतं आपण पुढच्या वेळेस ह्यांना घेऊन जाऊया. यावेळेस सर आपल्या प्रज्ञूने काढले की प्रज्ञू लास्टचा दिवस आहे, म्हणजे जेमतेम आम्ही समजा प्लॅन होईना होत होता. प्रांजू तुला भेटले की नाही? किती भेटले तुला? प्रांजूने जास्त नाही काढले. प्रांजूने शूटिंग केले, पण त्यांनी हाऊस होती त्यांची, जाऊया बोली चला आता चला जाऊया. सो मंडळी अक्षरशः पाय पूर्णिमध्ये रुपत आहेत. मऊ मस्त वाटतं. स्पॉट एकदम सॉफ्ट आहेत. आणि आम्ही मुळे काढायला खूप मजा घेतली मला आली. आणि आता चाललंय. काकांना काय भेटलं बघूया जरा. कालवा काढलीत की काय काढलीत ती. हे आहेत कालवं मोठ्या साईजची ना. हे बघा मासा भेटला होता ना. घरी आलो आता, मुले काढून आलो, घरी आलो. मस्त या दोघांनी आंघोळ केल्या घरी. तर काल आम्ही आलेलो ना, पाणी वगैरे भरला होता. प्रांजू प्रज्ञूने आंघोळ केल्या. तर मस्त वरती आईची इथे टॅरेसवर बसलोय. आणि हे इकडे ह्यांचं काही काम चालू आहे, कागद बांधायचं आहे, काम चालू आहे. तर इकडे आम्ही चहा आणले प्यायला, थोडासा चहा बनवला. एक कोरा चहा आहे, तो हा गडी आहे. आणि बाकीचं दूध पावडर टाकून चहा बनवले. चिवडा फुल देतो. भूक लागली, थोडे नाश्ता करू, कागद बांधू आणि मग पुन्हा घरी जाऊ. मुळे अजून बनवायचे ना प्रज्ञू. रस्सा, मुळ्यांचा रस्सा एक नंबर आवडतो. मला रस्सा आवडतो. तू तर आवडीन खातोस. रस्सा थोडासा आवडतो. चहा घ्यावा आधी. पोचलोय घरी आणि आज तयारी आहे. तांदूळ वगैरे धुवून सुकत घातलेत भाकरीसाठी. आणि मुंबईला जायची तयारी. इकडे प्रांजू राखणीला आहे. आणि इकडे आमचे आगळ वगैरे भरलेत. ते तर व्यवस्थित 15 लिटरच्या ड्रममध्ये भरायचे आहेत.
आणि तुम्हाला दाखवतो आता घरी रेसिपी करावं. मस्त फ्रेशला रांगोळी केली, साखरीत थोडंसं कागद वगैरे बांधायचं काम होतं ते केलं. आता घरी येऊनच फ्रेश झालं. तांदूळ वगैरे आणले येताना, खूप वजन झालं होतं गाडीवरती. स्वतः जाव्या घरी रेसिपी करते ती बघूया कशी करते वर्षा. त्याचा वर्षा काढते काय सिपी मुले. सो याला बोलतात मुळे. आज घरी स्पेशल बेत आहे, तुझ्या आवडीचे मुळे. आता यांना उकडत टाकूया, स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर उकड्या टाकूया. मस्त उकळे आले आणि ॲटोमॅटिक ते असे उकलतात, त्यातलं गर बाहेर पडतो. असे शिजल्यानंतर कच्चे पण खाऊ शकतो. ठीक आहे, आज बंद करतो. झालेले आहेत. थोड्या वेळानंतर थंड झाले की यातले गर काढू. गर असे असतात, मधुराला आवडतं ते चिंगम सगळं टाकतात तिकडे. आणि यातलं पाणी पण घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घेतले असतात आणि याचं चिखल वगैरे नसतो. अबो कसा लागला कालू आपला शिप्पा बघू दे. हे आता शिंपले आपण असे एक एक काढून घ्यायचे. सगळेच नाही घेणार, थोडे थोडे घेणार आहे त्याचे. हे असे तोडून बाकीचे असे काय काय मोठे आहेत त्यांची फक्त गरज घ्यायची. हे बघा इकडे ह्या प्रकारे असं घेतलेत आपण. बाकीच्या एवढे एवढे काढून टाकलेत. शिंपल्या थोडेच घेतलेत आपण शिंपल्या आणि बाकी घर आहे, जास्त नाही शिंपल्या घेतलेत. तर मस्त याचा रस्सा बनवूया आपण. इकडे शिंपल्यांचं पाणी ठेवलंय आपण, ते आपण रश्श्यासाठी वापरायला खूप मस्त टेस्ट असते. चला 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 जेवायला जाऊया आता. भूक लागली, खूप भूक लागली एवढी. बघा ना, आम्ही सकाळपासून फक्त चहा बिस्किटवर आहोत. हा रस्सा आहे शिंपल्यांचा. शिंपल्यांचा रस्सा इकडे. आणि कालची थोडी मच्छी राहिली ती आहे. ओके, भाकरी चटणी आणि मस्त शिंपल्यांचा रस्सा कसा झाला टेस्ट करून सांग जरा. मस्त झाला. एक नंबर नेहमीप्रमाणे. पद्नू झाला जेवण? पद्नू तेरा फेवरेट शिंपला रस्सा. अंजू कसा आहे? पिल्लेला घातला? कसं झालंय? आवडला? जेवाया आमचे जनेला लोक मिस करतात नंतर. काय जने दिसत नाही. जेवायला बोलवतोय तुम्हाला, जेवायला. हो या मग. शिंपल्यांच्या रस्स्याला टेस्ट वेगळी का माहिती आहे? आपण शिंपल्यांचा रस्सा शिजताना तो काढून घेतो ना, पाणी त्याचं येतं, पाणी सुटतं शिंपल्याला. ते पाणी महत्त्वाचं आहे.
आपण बाजारात एरवी घेतो ना तर पाणी गेलेलं असतं फ्रीजमध्ये बर्फात ठेवून ठेवून ते कधी 10 दिवस 15 दिवसाचे असतात. फ्रेशनेस नसतो म्हणजे ते फक्त रबरसारखं लागतं. पण गावाला आपण थोड्या जरी 15-20 तरी आपण आणले ना शिंपले जर रस्सा केला तर रस्स्यासोबत माणूस पोटभर जेवेल. टेस्ट भारी येते ना त्या रश्श्याचा एकदम फ्लेवर भारी. छान असतो तो. कुठली मच्छी मात्र तिचा खराब फ्लेवर आहे ना जेव्हा ती फ्रेश असते तेव्हा येते. ती जरा बर्फामध्ये 2 दिवस जरी राहिले ना तर तिचा फ्रेशनेस घेऊन जातं. सो मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आम्ही गेलो शिपे काढायला, म्हणजे मुळे काढायला. पूर्णिमध्ये असतात ते मुळे, आणि जे खडीमध्ये असतात ना ते शिंपले असतात बारीक, ते पण आमच्याकडे त्यांना शिवले पण बोलतात. तर तो काढायचा सीझन पण ह्याच टायमाला असतो. तर आम्ही तिकडे काही गेलो नाही शोधायला. आमच्याकडे एक आहे स्पॉट, तिथे पण त्या असतात. तर ह्या टायमाला प्रत्येक मोसमात वेगळी मच्छी येत असते. तर ह्या टायमाला जेव्हा पाऊस पडायच्या अगोदर 10 दिवस आणि निवटे पण येतात. म्हणजे काही जण त्यांना लाल कलरचे असतो का ते आमच्याकडे निवटे त्यांना बोलतात. सो ते पण येतात आणि काढायची मजा वेगळी असते. ते आम्ही पूर्वी लहान असताना तर खूप मिळायचे आमच्या बंदरामध्ये निवटे, लाल कलरचे असतात ते. सो ते आता नाही मिळत शक्यतो, पण तो एक सीझन असतो. या टायमाला खजवाल जवळ वगैरे येतो. मच्छी वेगवेगळ्या प्रकारची असते. गावाला लोक खूप धमाल असते खाणं, ती मच्छी ते सगळं आनंद आणा, स्वतः आणून खाणं खूप धमाल असते. यात एन्जॉयमेंट एक वेगळी मजा असते. काय पण बोला, तुम्ही आपल्या व्हिडिओमधून तो फील घेत असाल. एक सकाळचं वातावरण प्रसन्न भारी वाटतं. सकाळी उठून लवकर जायचं, आदल्या दिवशी तयारी असते उद्याच्या लवकर. ह्या सगळ्या गोष्टीत एक मजा आहे. आम्ही जो गावाकडे असेल त्याला ह्या गोष्टी मी काय समजत असेल की काय आपण एक्सपिरियन्स करत असतो. आता आम्ही हे सगळं मिस करणार. आम्ही जेव्हा पण आता निघणार मुंबईला पनवेलला, तर जाणार आहोत उद्या परवामध्ये निघणार आम्ही. त्यानंतर मग सगळं मिस करणार. तुम्हाला हे व्हिडिओ जरी लेट आले असले ना तरी पण आम्ही हे व्हिडिओ पाऊस पडायच्या अगोदर सगळे शूट केलेले आहेत. तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. असेच व्हिडिओ तुम्हाला आता पावसाळ्यातले पण जसं जमेल, सुट्टीत वेळ मिळेल तसं आम्ही येऊ आणि ते शूट करू. तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा आवडतील नक्कीच. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा, आणि ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला आणखीन हुरूप येईल नवीन व्हिडिओ करायला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.